सांगली शहरातील पूरपट्ट्यातील भागाची खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्याकडून पाहणी। कर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांशी चर्चा केल्याची विशाल पाटील यांची माहिती। पुराचा धोका वाढत असल्याने सांगलीला भेट देणार जयंत पाटील यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या नृसिंहवाडी कुरुंदवाडच्या अनेक भागांमध्ये घरं पाण्याखाली। कुरुंदवाड बसवर्ती कवठेसार भागातील 50हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 6 इंचांवरती। विनस कॉर्नर चौकामध्ये शिरलेलं पाणी अद्यापही तसंच, परिसरामध्ये वाहतूक बंद। पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं कोल्हापूरमधील गगनबावड्याला जाणारा रस्ता बंद। कोल्हापुरातून दोनवडे आणि कळे इथे जाणाऱ्या रुग्णांना KDRFच्या जवानांमार्फत गावामध्ये सोडलं जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पूरस्थिती संदर्भामध्ये लोकांना सर्वतोपरी मदत करा, ऑनफिल्ड सज्ज रहा, मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश। तर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गासंदर्भात कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवण्याच्याही मुख्यमंत्र्यांच्या सूचना। पुण्यामध्ये 5 दिवस पडला महिनाभरातला पाऊस। 5 दिवसांमध्ये सरासरी 221 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्यामध्ये 2019 नंतर 24 तासात झालेला हा सर्वात मोठा पाऊस। पुण्याच्या मावळ आणि मुळशी तालुक्यामध्ये पर्यटनाला बंदी, मात्र अतिउत्साही पर्यटकांची पर्यटनस्थळी हजेरी। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्यातल्या पूरग्रस्तांची घेणार भेट। सिंहगड रोड, पुलाची वाडी भागामध्ये करणार दौरा। वीर धरणाचं पाणी चंद्रभागेमध्ये पोहोचल्यानं वाळवंटातील मंदिरं पाण्याखाली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भाविकांना स्नानासाठी चंद्रभागेमध्ये न उतरण्याच्या सूचना। कोकणातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाचा फटका। राजापूर तालुक्यातील जामदा खोऱ्यातील 15 गावं 5 दिवसांपासून अंधारामध्ये। मोबाईलला नेटवर्क नसल्यानं संपर्क साधण्यासाठी देखील अडथळे। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। जामखेड धरण ओसंडून वाहत असल्याचं चित्र। यू आकाराचं हे धरण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। नांदेडच्या धानोरा मक्ता इथे मागणी करूनही रस्त्याचं काम अपूर्णच। रस्त्यावरती साचलेल्या गुडघ्या इतक्या पाण्यातून गावकऱ्यांना न्यावी लागली अंत्ययात्रा। सोलापूरच्या उजनी धरणामधील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ। अवघ्या 24 तासात धरणामधील पाणीसाठा 25% वर। सध्या 75,000 क्युसेकनं उजनी धरणामध्ये पाण्याची आवक। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ। सध्या 7ही धरणांमध्ये मिळून 71.95% पाणीसाठा। नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क। तलावामध्ये साठवलेल्या पाण्याची पातळी 316 मीटरवर। नवी मुंबईच्या बेलापूरमधील शहाबाज गावामध्ये 3 मजली इमारत कोसळली। दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू तर अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश। नवी मुंबईच्या शहाबाज गावामध्ये इमारत कोसळल्यानं 17 कुटुंबांचा संसार उघड्यावर। शिवसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्याकडून प्रत्येक परिवाराला 50,000 रुपयांची मदत। बेलापूर इमारत दुर्घटनेमधील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सूचना। नवी मुंबईच्या शहाबाज जवळच्या दुर्घटनेतील दोषींवरती कठोर कारवाई करा। देवेंद्र फडणवीस यांचे नवी मुंबई पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना आदेश। पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशन यार्डमध्ये मालगाडीचे काही डबे घसरले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। रेल्वे वाहतुकीवरती देखील कोणताही परिणाम नाही। मध्य रेल्वेच्या 29 जुलै ते 1 ऑगस्टच्या दरम्यान 4 दिवसांचा मेगा ब्लॉक। पुणे विभागातील दौंड येथे इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक। दररोज जवळपास 20 एक्सप्रेस गाड्या रद्द। मध्य रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक।
हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते पनवेल स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती लोकल सेवा रद्द. ट्रान्स हार्बर मार्गावरची सेवा सुरू राहणार. पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. बोरिवली ते भाईंदर स्थानकाच्या दरम्यान रात्री 12 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या महामार्गावरती ब्लॉक. त्यामुळे रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसणार. पुण्यातल्या चाकणमध्ये वाहतूक कोंडी ड्रोनमध्ये कैद. पुणे नाशिक आणि तळेगाव शिक्रापूर मार्गावरती चौकातील वाहतूक कोंडीची ड्रोन दृश्य. बनावट कागदपत्राच्या आधारे पाकिस्तानला गेलेल्या सनम खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या जयवंत राठोड याला देखील न्यायालयानं सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पूजा खेडकरनं दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पत्ता दिलेल्या थर्मोव्हेरिटा कंपनीचा सरकारकडून लिलाव होण्याची शक्यता. कंपनीनं 2,77,000 रुपयांचा कर थकवल्याची माहिती. पूजा खेडकर प्रकरणामध्ये एबीपी माझानं पोलखोल करताच डॉक्टर वाबळे यांचा चौकशी अहवाल आयुक्तांनी फेटाळला. अहवालामध्ये सुधारणा करण्याचे आयुक्तांचे आदेश. पुण्यामध्ये आणखी एका बनावट IAS अधिकाऱ्याचा धुमाकूळ. लोणी काळभोर परिसरामध्ये बनावट IAS अधिकारी महिलांना व्याजानं पैसे देऊन फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये 7 आरोपींच्या विरोधात 900 पानी दोषारोपपत्र दाखल. दोषारोपपत्राच्या माध्यमातून पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे केले जप्त. मुंबईतल्या सिमेंट रस्ते कामाच्या निविदांमध्ये महाघोटाळा. मुंबई महानगरपालिकेचा काळ्या यादीतील कंत्राटदारांना कामं देण्याचा घाट. सिमेंट रस्त्याच्या कामासंदर्भामध्ये पालिकेनं खुलासा करावा. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मागणी. कोल्हापुरात खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर मारहाण. वाहन पार्किंगवरून वाद झाल्याची माहिती. जळगाव जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जिल्हा दूध संघाच्या कारभारावरती मंत्री आणि संचालक गुलाबराव पाटील यांचा संताप व्यक्त. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती 2000 शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची केली मागणी. रोहित शर्माचं ज्या सोसायटीमध्ये बालपण गेलं त्या MHB कॉलनीमधून रोहित शर्मा यांचा सत्कार. विश्वचषकामधल्या विजयानंतर केला सत्कार. आग नियंत्रणासाठी सक्षम असलेल्या 6 फायर बुलेट लातूर जिल्ह्यामध्ये दाखल. लातूर जिल्ह्यातील एकूण 13 फायर बुलेट मंजूर. वसईच्या चिंचोटी ते अंजूर फाटा भिवंडी रस्त्यावरती माल वाहतूक करणारा ट्रक उलटला. महामार्गावरती खड्डे पडल्यामुळे अपघातांच्या घटनेमध्ये वाढ. वाहनधारकांचा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त. पुणे नाशिक महामार्गावरती चाकण इथे खड्ड्यांमुळे रिक्षा उलटली. चालक गंभीर जखमी. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना. महामार्गावरील खड्डा बुजवण्याची वाहन चालकांची मागणी. नगरच्या उड्डाणपुलावरून टेम्पो खाली पडून भीषण अपघात. एकाचा मृत्यू. खासदार निलेश लंके यांची घटनास्थळी भेट देत केली पाहणी. अकोल्याच्या कुरणखेडमध्ये कारच्या धडकेमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू. अपघात झालेली कार पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.